भाजप प्रवेशाच्या चर्चा प्रणिती शिंदे यांनी फेटाळल्या आहेत। रक्तात काँग्रेस असल्याची प्रणिती शिंदे यांनी ग्वाही दिली आहे। प्रणितींना पक्षात घेण्यास स्थानिक भाजपचा विरोध होता। आमदार विजयकुमार देशमुख यांचा विरोध होता असंही कळतंय। प्रणितींच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर आता मात्र पडदा पडलाय। भाजपचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाही, म्हणजे तुमची बाजू संसदेत किंवा विधानसभेत मानणार कोण? कारण का ते घाबरतात, हुकुमशाही सरकार आहे। पण लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडायला राहिलाय कोण? जर सगळे भाजपमध्ये आहेत आणि माझ्या नावाने पण अफवा पसरवतात की मी पण जाणार, तर माझ्या रक्तात काँग्रेस आहे आणि माझ्या रक्तात काँग्रेस काय आहे? माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून नाही, कारण का मी सर्वधर्म समभावामध्ये विश्वास करते, मी गोरगरिबांमध्ये विश्वास ठेवते, मी सामान्य ग्रामस्थांमध्ये विश्वास ठेवते, मी कामावर विश्वास ठेवते, मी लोकशाहीत विश्वास ठेवते, मी संविधानात विश्वास ठेवते, म्हणून मी काँग्रेस सोबत। भारतीय जनता पक्षामध्ये कुठलाही कार्यकर्त्याला विचारा, कुठल्याही नेत्याला विचारा, आमचं स्पष्ट मत होतं की दुसऱ्या पक्षातून माणसं घेऊन आमच्यामध्ये निवडणूक लढविता कामा नये आणि कुणालाही घेऊ नका। त्यामुळे आजपर्यंत कोणीही दुसऱ्या पक्षाच्या कुठल्याही कॅन्डिडेटसाठी कुणाच्या घरात गेलं नाही, कुणाला चौकशी केली नाही किंवा अफवा पसरायची तर लांबच राहिलं, कारण आम्हीच तयार नाहीत। अफवा कशासाठी पसरवायचं? असं कोणीतरी काहीतरी आपलं स्वतःबद्दल लय वेगळं मत करून घेत असेल तर ते चुकीचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।